चला तर आपण लगेच जातोय अजून एका चांगल्याशा सामन्याच्या दिशेने आपण बघू शकतायत मलंगड कोपऱ्याची वाडी संघ आणि त्यांच्या विपक्षात आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच बोनोली संघ। या दोन संघामधून हा खरं तर एक निर्णायक सामना, यामधून जो जिंकेल तो मात्र नक्कीच टॉप 3 मध्ये जात असताना आपल्याला पाहायला भेटेल। त्यामुळे हा सामना नक्कीच फार रोमहर्षक बनेल, यात मात्र काही शंका नाही आहे। अगदी आपण पाहू शकता इथे सामना 2 षटकांचा ठेवला गेलाय। मॅनेजमेंट कमिटीने आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे। साहिल प्रतिष्ठान चषकाची शेवटची रात्र आणि आपण आता सुरुवात करतोय। खरं तर जे संघ टॉप 6 मध्ये पोहोचलेत त्या सामन्यांना पहिला दिवस गाजवला होता खरं तर मलंगड कोपऱ्याचवाडी टीमने। तिथून जर पाहायला गेले तर त्या आज या शेवटच्या रात्रीमध्ये उतरत असताना या मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय आणि त्यांच्या विपक्षात बोनोली संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे। ज्या बोनोली संघाने जर पाहायला गेले तर या स्पर्धेची खरं तर दुसरी रात्र गाजवली गेली होती या संघाच्या मार्फत आणि आता या दोन संघामधून पहिला सामना आपल्याला पाहण्यास भेटतो आहे। जिंकेल तो खरं तर टॉप 3 मध्ये जाईल, त्यासाठी बऱ्याच वाटा खुल्या असतील, पण यामधून जो परास्त होईल तो मात्र नक्कीच या टॉप 6 मध्येच खरं तर थांबत असताना आपल्याला पाहायला भेटेल। त्यामुळे आता इथून कोण कशा पद्धतीचा खेळ करेल हे देखील पाहायला मिळेलच। फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये 2 सलामीचे बॅटर एंटर केलेत बोनोली संघाने। आपण पाहतायत बॅटल करण्यासाठी सध्या तरी अंकुश आणि त्याच्या सोबतीला सध्या मैदानाच्या आतमध्ये आकाश हे 2 बॅटर आणि गोलंदाजी मार्क वरती मलंगड कोपऱ्याचवाडी संघाकडून आपण बघताय गोलंदाजी करत असताना रुपेश या गोलंदाजाला पहिलं षटक असेल। सामना बरोबर जर पाहायला गेले तर मैदानाच्या आतमध्ये लगेचच सुरू होत असताना पाहायला भेटतो आहे। सामना चांगला होईल यात मात्र काहीच शंका नाहीये। साहिल प्रतिष्ठान चषकाची खरं तर शेवटची रात्र मैदानाच्या आतमध्ये हा फार रोमहर्षक सामना आपल्याला पाहायला भेटतोय। पहिलाच बॉल ऑन साइडला चेंडू उडवला जातो, एक क्षेत्ररक्षक मात्र बॉल वरती येत आहेत। दुसऱ्या टप्प्यावरती हा चेंडू पकडून फेकण्याचं काम मात्र तिथे या चेंडूवरती करत असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला भेटेल। या बॉल वरती एक सिंगल बॅटिंग करत असताना बोनोली संघाचा दाफलक होतोय खुलासा। स्कोर कार्ड वरती आपण पाहतायत सध्या 1 धाव बनली जाती आहे। थोडस फास्ट घ्या दोन्ही संघाला, मी वारंवार सांगू, कारण वेळ आता आपल्याकडे कमी शिल्लक राहिलेला आहे। भरपूर सारे सामने आपल्याला अजून खेळवायचे आहेत आणि त्याच्यानंतर खरं तर बक्षीस वितरण देखील करायचं, त्याच्यामुळे आपण लवकर घ्या। दाफलकावरती 1 धाव लागली आहे। स्ट्राइक थोडीशी बदलली जाते, आपण पाहताय स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये मात्र आकाश हा फलंदाज सज्ज झाला आहे। आकाश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय। क्षेत्ररक्षणामध्ये फार चांगली रचना सेट आहे। शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला चेंडू हवेत उडवला, क्षेत्ररक्षक ओ काय म्हणतात ओहो, क्षेत्ररक्षकाने डायरेक्टली जर पाहायला गेले तर जीवाची पर्वा न करता मैदानाच्या आतमध्ये हा झेल कसा पकडला जाईल याच्यावरती जास्ती फोकस केला। अक्षरशः शेवटच्या मोमेंटला बॉल वरती डायरेक्टली सूर टाकली, पण हा चेंडू खरं तर त्या क्षेत्ररक्षकाला पकडता आला नाही आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 2 धावा ज्या मात्र या चेंडूवरती बॅट्समन आकाशच्या बॅटमधून भेटतायत। वारंवार रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे प्रयत्न केले याला महत्व आहे जरूर सध्या तरी, आणि त्याच प्रयत्नाची खरं तर कष्ट करत असताना तिथे मैदानाच्या आतमध्ये तो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला। चांगला खेळ सुरू आहे, बोनोली संघ बॅटिंग करतेय। आता हा चेंडू खराब आहे, आकाश टाकरेला बॅटिंग करतोय, कॅच सुटलाय आणि त्याच्यानंतर आता स्वर्लिक बाउंड्री लाईनच्या बाहेर हा फटका सुटलाय। वाऱ्याच्या वेगात मिळतील धावा, झपाट्याचा हा षटकार। खराब चेंडू होता, शॉर्ट ऑफ लेंथ म्हटला तर फलंदाजासाठी फायदेशीर चेंडू असतो आणि त्या फायदेशीर चेंडूचा फायदा मैदानाच्या आतमध्ये घेत असताना आपण बॅटर सध्या आकाश या फलंदाजाला पाहताय। षटकार आलाय दाफलकावरती 9। नाईट रजनीची श्रृंखला आजच्या शेवटच्या रात्रीमध्ये येऊन थांबली आहे। पहिल्या दिवसामध्ये आपण खरं तर एक साकडं मांडलं होतं की स्पर्धा सुखरूपरित्या पार पडावी आणि अक्षरशः ही संपूर्ण स्पर्धा जर पाहायला गेले तर कोणाला गालबोट न लागता चांगल्या रीतीने पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे। ऑन साइडला अजून एक चांगला फटका, एक सिंगल या चेंडूवरती भेटतीये। दाफलकावरती मात्र आता इथे सध्या बॅटिंग करत असताना
बोनोली संघ मात्र 10 या आकड्यावरती पोहोचली जाती आहे. 10 धाबा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण प्रगती पथावरती बघतोय. दोनच ओव्हरचा सामना आहे आणि त्यामुळे इथे किती धाब्याचं टार्गेट बनवलं जाईल पाहायचंय. वेगवान चेंडू पडल्यानंतर सरळ फलंदाजाच्या बाटला जर पाहायला गेला तर कोणताही संपर्क न करता चेंडू पोहोचला विकेट किपरच्या दस्तानामध्ये आणि मैदानामध्ये येतोय हा डॉट बॉल. वाईट बॉल आहे की नाहीये हे पाहण्यासाठी सध्या तरी तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली तर आपण बघू शकता तिथे चेक केलं जात आहे. महत्वाचा सामना आहे आणि त्याच कारणास्तव इथे आपण बघू शकतायत प्रत्येकाला निर्णय सारखा हवाय. त्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मागणी आखली गेली आहे. आणि अगदी तिसऱ्या पंचाचा निर्णय जो हा चेंडू आपण पाहतायत पडल्यानंतर थोडासा आतल्या भागाने टर्न घेतोय म्हणजे हा चेंडू सेफ झोनच्या आतमधनं ट्रॅव्हलिंग करतोय. एक्झॅक्ट सेफ डिलिव्हरी हा निर्णय पंचांचा येतोय. तिसऱ्या पंचांची खरं तर सांगितलेला आहे हा चेंडू सेफ ठरलेला आहे. गोलंदाजी करत असताना रुपेश या गोलंदाजाचा 10 धाबा धावफलकावरती आहेत. मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना मलंगड कोपऱ्याची वाडी संघाला आपण पाहतायत. पहिलं षटक सुरू होतं ज्यामध्ये सुरुवातीला धाबा भन्नाट गतीने गोळा केला होता पण आता शेवटचे 2 चेंडू आलेले चांगले डॉट आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना बोनोली संघाचा विचार केला तर आता बोनोली संघाच्या धावफलकावरती जोडलेल्या आहेत त्या म्हणजेच 10 धाबा धावफलकावरती बनल्यात. सामन्यामध्ये आपण बघू शकतात सध्याच्या घडीला अगदी एका षटकाचा खेळ आता उर्वरित शिल्लक राहिलेला आहे, शेष राहिलेला आहे आणि समोर मैदानाच्या आतमध्ये मात्र अगदी हे दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी मलंगड कोपऱ्याचवाडी संघाकडून आकाश हा गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये तयार होतोय. आतापर्यंत जमेचा घटक या सामन्यामध्ये बघायला गेलं तर बोनिवली संघाने कोणताच फलंदाज गमावलेला नाहीये त्यामुळे नक्कीच इथे आता या शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमकतेचं बाटल जास्ती उभारलं जाऊ शकतंय. 10 धाबा धावफलकावरती आहेत. मॅच मध्ये गोलंदाज थोडासा चेंज झाला. आकाशच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. जिंकेल तो टॉप 3 मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे कोण जाईल हा देखील महत्वाचा प्रश्न. अकुडपट्ट्याचा बॉल ऑन साइडला वेगात फटका खेळलाय मिस्तामिक बनवलाय आणि बॅटिंग करत असताना आता बोनोली संघाला लागतोय. 10 धाबा असताना स्कोरबोर्ड वरती पहिला धक्का फलंदाज आकाश बाद. आकाश वर्सेस आकाश हे चित्र आपल्याला पाहायला भेटत होते आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात सध्याच्या घडीला परफेक्टली आकाश मिस्टामिंग खेळत असताना आपण पाहिलं आणि आकाश इथून मैदान सोडत असताना आपण बघू शकताय. 10 धाबा धावफलकावरती आहेत. एक विकेट लागला आता फलंदाजी करत असताना बोनोली टीमला या मॅच मध्ये महत्वाचा सामना आहे. जिंकेल तो खरं तर पुढे वाटचाल नोंदवेल, परास्त होईल तो मात्र नॉकआउट मधून इथूनच बाहेर पडेल हा प्रश्न आहे. नॉकआउटची स्पर्धा आहे, लीग मॅचेस नाहीये त्यामुळे तुम्ही जिंकाल तेव्हा तुम्हाला महत्व या स्पर्धेमध्ये भेटणार आहे. 10 धाबा धावफलकावरती आहेत. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये नरेश फलंदाजीसाठी आलाय. खराब चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ. आता मैदानाच्या आतमध्ये नरेशच्या बॅट मधून चेंडू जाईल स्वर्लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका चांगला, टायमिंग प्रॉपर आणि आता एलिव्हेशन मिळाले चांगलं. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 10 धाबा असताना आलेला हा मोठा धमाका. षटकार आलेला आहे. षटकाराच्या सहाय्याने धावफलकावरती आपण पाहतायत आता सध्याच्या घडीला 16 धाबा बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये नक्कीच आपण पाहतायत बोनिवली टीमच्या 16 धाबा धावफलकावरती बनल्यात. या फटक्यांची अत्यंत गरज आहे बॅटिंग करणाऱ्या बोनिवली टीमच्या धावफलकाला.
अगदी मैदानाच्या आतमध्ये षटकार आला नरेशच्या बॅटमधून. स्कोरबोर्डचा आकार जो आहे तो आता फार चांगल्या रीतीचा बनलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या तरी ऑन स्क्रीन ऍक्शन रिप्ले वरती आपण व्यस्त झालेलो बघू शकताय. पूर्णपणे अकुटबट्टाचा बॉल होता. पॉपिंग क्रीजच्या खरतर आउटसाइड ऑफ स्टंपला क्रॉस करून हा चेंडू खरतर फलंदाज नरेशने स्वर्लेगला उडवला आणि तिथे अक्षरशः 6 धाबा भेटल्या. षटकाराला धावफलकावरती 16 धाबा बनलेले आहेत. बोनिवली संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना एक चांगल्या प्रकारचं लक्ष या मॅच मध्ये बनवण्याचा प्रयत्न करते आहे. साहिल प्रतिष्ठान ट्रॉफी शेवटची रात्र आणि मैदानाच्या आतमध्ये चाललेला हा टेनिस क्रिकेटचा महासंग्रामी खेळ मात्र नक्कीच आजच्या शेवटच्या रात्रीमध्ये फार चांगल्या पद्धतीचा बनत असताना आपण पाहताय. अगदी दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती आहे. समोर मल्लंगड कोपरेचवाडी संघ गोलंदाजी करतीये. समोर स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत असताना नरेश आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा ओदी विकेटनं आकाश सज्ज होतो या षटकामध्ये. आकाशचा हा चेंडू स्लोवर गतीचा आहे. पुन्हा एकदा स्लोवर गतीला पिक केले, फॉलो केलंय आणि परिणामी पुन्हा एकदा नरेशच्या बॅटमधून लेग स्टिकला खरतर देणारा हा चेंडू आणि त्याच्यावरती आलेला मैदानाच्या आतमध्ये नरेशच्या बॅटमधून पुन्हा एकदा चौकार. गोलंदाज अँगल चांगला करतोय, पडल्यानंतर स्विंग मिळतोय पण जो टप्पा ज्या लेंथ वरती हवाय तो टप्पा तिथे वापरत नाहीये गोलंदाज आकाश आणि त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करत असताना बोनिवली संघाला मात्र या क्षणी धाबा भेटतायत. 20 धाबा धावफलकावरती आहेत. सध्या तरी बॅटिंग करत असताना नरेश हा फलंदाज मात्र अगदी मल्लंगड कोपऱ्याचवाडी संघाच्या समोर गोलंदाजीवरती आता फार मोठा प्रभाव जो आपल्या फलंदाजीच्या जोरावरती खरतर निर्माण करत असताना पाहायला मिळतो आहे. ओहो, पुन्हा एकदा कटर बॉल होता. मिस्टामिंग उडवला. आता फिल्डर येत आहेत. बॉल खाली, थोडीशी मिस्टेक. एक चुकी इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आता बनली जातीये. कोपऱ्याचवाडी संघाकडून कॅच पकडले असते तर विकेट भेटला असता. एक सिंगल वाचली असती पण तसं झालं नाहीये. एक सिंगल या चेंडूवरती भेटेल. सिंगलच्या बढतीनं स्कोर कार्ड सध्या फलंदाजी करत असताना बोनिवली संघाचा आपण बघतायत 21 या आकड्यावरती पोहोचलाय. 21 धाबा धावफलकावरती. स्ट्राईक अँगल थोडासा चेंज झालाय. अंकुश मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतो. अंकुशसाठी हा चेंडू पुन्हा एकदा मिस्टामिंग आहे. बॅटची थोडीशी टॉपेज मिळाली. शॉट्स वर लेग बीट झालाय. त्याच्यानंतर चेंडूवरती खरतर क्षेत्ररक्षक पोहोचले. 2 धाबा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि जवळपास मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती आपण पाहताय चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट मध्ये मिळाला जातील 3 धाबा. सामना महत्वाचा आहे. धाबा येणं गरजेचं आहे आणि इथे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतायत परफेक्ट प्रत्येकी गरजेला भागवत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मिळवतायत धाबा. 3 धाबा या चेंडूवरती मिळाल्या. 24 धाबेवरती आता बोनिवली संघाचा धावफलक बनलाय. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ स्तरावरती आपण पाहताय ज्यामधून आकाश गोलंदाजी करतोय. एका चेंडूचा खेळ आता या षटकामध्ये शेष राहिलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा चेंजेस केला जातोय. स्ट्रायकर एंडला नरेश जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र सध्या तरी फलंदाजी करत असताना आपण मैदानामध्ये बघू शकताय. महत्वाचा सामना साहिल प्रतिष्ठान चषकाची अंतिम रात्र. ओ बाच्या समोर. ओहो, म्हणतात ना अंगणामध्ये जर एखाद्या माणसाला तुम्ही नक्कीच काहीतरी नेऊन द्याल तर तिथे तो त्याचा फायदा घेईल आणि गोलंदाजाने समोर फलंदाजाचा हा चेंडू दिलाय आणि त्याच्यावरती अगदी बॅटिंग करत असताना नरेशने बाचा लपेटा फेकत असताना चेंडू पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सामन्याचं पहिलं सत्र संपन्न झालेलं आहे. षटकार आलाय. धावफलकावरती बॅटिंग करत असताना फर्स्ट इनिंग मध्ये बोनिवली संघ जर पाहायला गेलं तर आपण बघतायत 30 धाबा गोळा करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय आणि इथून मात्र येणारे 12 चेंडू 31 धाबेचं लक्ष चेस करत असताना आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या इनिंग मध्ये टीम मल्लंगड कोपऱ्याचवाडी. चला, कोपऱ्याचवाडी संघ लगेचच आपल्या दगड मध्ये आपण जाऊन आपले फलंदाज एंटर करायचे. त्याच्यानंतर बोनिवली संघ आपले क्षेत्ररक्षण आपण लगेच सेट करा.
आणि अगदी आपण पाहू शकतायत यापुढचा जो सामना आपल्याला पाहायला मिळतो त्याचा सामन्याचा टॉस केला जातोय. आपण बघाल ओमसाई वांगणे आणि त्यांच्या विपक्षात बोरीचवाडी हे दोन संघ असतील तर दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण इथे नाणेफेक करण्यासाठी लगेचच पोहोचा. आपण टॉस करून घेतोय. चला बोरीचवाडी संघाचे गणधर आलेले आहेत. त्याच्यानंतर ओमसाई वांगणी संघाचे गणधर आपण देखील लगेच टॉस करणार आहोत. हा देखील फार महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळेलच. दोन्ही संघांनी एका एका ट्रॉफीवरती तर नाव लेखलेलं आहे, पण इथून जो जिंकेल तो मात्र पुढे वाटचाल नोंदवत असताना आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे नक्कीच कोण जिंकेल हे पाहण्यासाठी आपल्याला हा सामना बघायला मिळेल. आणि या सामन्याचा टॉस आता इथे होत असताना आपण पाहू शकताय. चालू सामना मैदानाच्या आतमध्ये मात्र सध्या तरी आपण बघाल फार चांगला बनेल. यात मात्र काहीच शंका नाहीये. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 21 धाबेचा पाटला जो आहे तो पाटला सक्सेस होईल की अनसक्सेस हे देखील आता दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेक झाली. ओमसाई वांगणी संघाने मात्र नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि फलंदाजीसाठी इथे सध्या तरी बोरीचवाडी संघाला आमंत्रित केले गेले आहे. जाऊया चालू सामन्याच्या दृष्टीने, जिथे 12 चेंडू 31 धाबा 12 चेंडू 31 धाबा मैदानाच्या आतमध्ये चेस करत असताना मलंगड कोपऱ्याचवाडी संघ आपल्याला पाहायला भेटतो आहे. याही टीम मध्ये फलंदाज मोठे आहेत, त्याच्यामुळे नक्कीच याही संघाची चर्चा या सामन्यामध्ये जरूर केली जाईल. पहिल्या रात्रीमध्ये खरं तर या संघाने नाव लेखलं होतं या स्पर्धेच्या. त्याच्यानंतर आता हा संघ महत्वाचा सामना खेळतोय. जिंकेल तो टॉप 3 मध्ये जागा पूर्ण करत असताना पक्की करत असताना आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि कोण जिंकेल हा प्रश्न सध्या तो मामा सर्वांच्या मनामध्ये जाऊन बसला आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रुपेश सज्ज होतोय. सेकंड इनिंगला बॅटिंग करत असताना अरुण हा बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू फटका फसला. मिसामिग आहे फिल्डर. मिड ऑफ साईल बॉल खाली आणि मैदानाच्या आतमध्ये जल्लोष होईल बोनोली गावाचा, कारण मी तो आहे या सामन्यामध्ये मलंगड कोपऱ्याचवाडी संघाचा एका महत्वाच्या फलंदाजाचा विकेट. बॅटर अरुण आउट. फलंदाज बाद झालाय सामन्यामध्ये. आता नक्कीच जल्लोष हा मात्र उमटवला जातोय. सध्या पहिल्या बॉल वरती गोलंदाजी करत असताना बोनोली संघाकडून अरुण बाद झाला. अरुणच्या जागेवरती आता बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतायत किरण हा बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या दाखल होतोय. किरण मैदानामध्ये इंटर होतोय फलंदाजीसाठी. सध्याच्या घडीला आपण बघत आहात किरणला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जातंय बॅटल करण्यासाठी. गोलंदाजी करत असताना रुपेश पुन्हा एकदा उदी विकेटने तयार झाला. रुपेशचा हा चेंडू पडल्यानंतर सरळ जर पाहायला गेलं तर फलंदाजाच्या शरीर इष्टीवरती आदळतोय. तिथे मैदानाच्या आतमध्ये एकदा पूर्ण होतीये. फेकीमध्ये थोडीशी चुकी आपल्याला पाहायला भेटते आणि त्याचा फायदा घेत असताना आता या चेंडूवरती सध्या 2 धाबा आलेल्या आहेत. 2 धाबा या चेंडूवरती मिळाल्या जातील. 2 ने दाफल काबडते आपण पाहतायत. सध्या बॅटिंग करत असताना मलंगड कोपऱ्याचवाडी संघाचा स्कोरबोर्ड आता खुलासा झालेला आपल्याला पाहायला भेटत आहे. टार्गेट फार मोठा आहे, त्याच्यामुळे आता शांत राहून काम चालणार नाहीये. जर तुम्हाला समोरच्या टीमला जर कमी लेखवायचं असेल तर आव्हान तुम्हाला चेस करावे लागेल. 31 धाब्याचा पाटला सध्या तरी खरं तर करतीये कोपऱ्याचवाडी हा संघ. आकुडपट्ट्याचा बॉल अक्रॉस बॅटने आता फटका सजवला. स्वैरलेखच्या दिशेनं खाली क्षेत्र निवडले आणि त्या खाली क्षेत्रातून चेंडू जाईल सीमा पार. बॅटिंग करत असताना करण आहे स्टाकर एंडला आणि त्याच्या बॅट मधून धावा भेटण्यात आता बॅटिंग करणाऱ्या कोपऱ्याचवाडी संघाला 4. विश्वासाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे फलंदाजीसाठी करण. त्यामुळे आता करण वरती इथे मैदानाच्या आतमध्ये फार जिम्मेदाऱ्या आहेत. ओहो, हा चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय. सरळ जर पाहायला गेलं तर मैदानामध्ये बॅटिंग करत असताना किरण हा फलंदाज सध्याच्या घडीला मात्र अगदी बीट होत असताना बाउन्सर मिळालाय. पडल्यानंतर नॅचरल अँगल भेटतोय गोलंदाजाला
समोर आता अगदी आपण पाहतायत बॅटिंग करणाऱ्या कोपऱ्याचवाडी संघावरती भरपूर मोठी संकट खरं तर उभारली जात आहेत गोलंदाजी करणाऱ्या बोनवली संघाकडून. रुपेशचा अजून एक चांगला चेंडू होतोय डॉट बॉल, ज्या षटकामध्ये खरं तर नक्कीच भरपूर साऱ्या धाबा मिळवायचे आहेत. त्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना बोनवली संघ समोर कोपऱ्याचवाडी संघाला मात्र पूर्णपणे रोखत असताना या मॅच मध्ये आपण बघताय. वेगवान चेंडू लॉफ केलाय किरण स्टाकर एंडला आणि आता स्टेट स्टँड मध्ये चेंडू पाठवलेला आहे मिड विकेटला. आता चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. किरण आहे स्टाकर एंडला आणि आता बघायला मिळतोय किरणच्या बॅट मधून षटकार. त्याचबरोबर आपण बघू शकताय आमच्या बाजूलाच खरं तर प्रेक्षक आहेत, त्यांचा ओप्पोचा मोबाईल हरवलेला आहे मित्रांनो. जर कोणाला मिळा असेल तर त्यांनी आणून द्यायचा प्लीज. मोबाईल वरती कॉन्टॅक्ट लागतोय पण फोन उचलला जात नाहीये. जर कोणाला मिळाला असेल तर त्यांनी आणून द्या. 12 धाबा दाफलकावरती आहेत. इथून मात्र आता शेवटचे 6 चेंडू आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये 19 धावेची गरज या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी आहे फलंदाजी करणाऱ्या मलंगड कोपऱ्याचवाडी संघाला. सामना मात्र रोमांचक बनलाय. सध्या तरी हा सामना जर पाहायला गेला तर कोपऱ्याचवाडी संघापासून लांब आहे, पण नक्कीच वेळ येईल ती ठरवेल की काय होईल. पहिला चेंडू स्टेट व्ही शेप मध्ये फटका उडवला जातोय. फिल्डर आहे तिथे मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू पकडून फेकण्याचं काम मात्र क्षेत्ररक्षक करतायत. दुहेरीचा प्रयत्न या चेंडूवरती बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण बघू शकताय. या बॉलवरती सध्या सगळीला आपण बघतायत 2 धाबा मिळाल्या. 2च्या बढतीनं दाफल कबड्डीत आता सध्या 14 बनतायत. 5 चेंडू आता 17 धावेची गरज या मॅच मध्ये कोपऱ्याचवाडी टीमला. सामना लांब आहे सध्या कोपऱ्याचवाडी संघापासून, पण 2 मोठे फटके जर आले तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कोपऱ्याचवाडी संघ येऊ शकतोय. त्यामुळे आता फलंदाजाला इथून मनामध्ये एकच लक्ष ठेवावं लागेल की मैदानाच्या आतमध्ये मला 2 मोठे फटके खेळून आज सामना थोडासा जवळ आणायचा आहे. 5 बॉल 17 मॅच अजून जर पाहायला गेलं तर दोन्ही संघाच्या बॅलेन्स झोन मध्ये आपल्याला पाहायला भेटती आहे. वेळेल ती ठरवेल की इथे जिंकण्याचा इशारा कोणाचा पेशकश केला जाईल हे मात्र जरूर. ओहो, या क्षणी मैदानाच्या आतमध्ये लेन थोडीशी मागे घेतली. ऑन साइडला चेंडू पुन्हा एकदा फिरवला जातो. दुसरीचा प्रयत्न फेकी सध्या वरच्या विभागाला केली आहे आणि या चेंडूवरती आता मिळतील पुन्हा एकदा या 2 धाबा. 2 धाबा येत आहेत. 2 ने पुन्हा एकदा दाफलक वाढलाय. स्कोर कार्ड वरती आता पुन्हा एकदा आपण पाहतायत कोपऱ्याचवाडी संघ 16 या आकड्यावरती अंकित झालेला आहे. अजून देखील मॅच मध्ये लांबचा अंतर शिल्लक आहे. 4 बॉल 15चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आता उरलेलं आहे. वेगवान चेंडू लॉफ केलाय. फटका या क्षणी मैदानाच्या आतमध्ये हवा तसा बनला नाहीये. फिल्डर बॉल वरती आली आहेत. 2 क्षेत्ररक्षक तिथे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक करत असताना आपण बघू शकताय. याही चेंडूवरती मिळाला जातात सध्या 2 धाबा. 3 चेंडूवरती आतापर्यंत 6 धाबा तर आल्यात. इथून आता 3 बॉल 13 धावेची गरज. 2 षटकार आणि एका चेंडूवरती सिंगल अशा पद्धतीची चित्र आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला बनवावी लागतील. कोपऱ्याचवाडी संघावरती मात्र फार मोठं प्रेशर आहे. सध्या तरी या सामन्यामध्ये जिंकले तर भविष्य पुढे जाईल, परास्त झाले तर याच रात्रीमध्ये तुमचा खेळ इथेच थांबेल हे मात्र खरं तर या सामन्यामध्ये आपण बघताय. शॉट ऑफ लेन लॉफ केलायचा प्रयत्न मिस टायमिंग आहे. फिल्डर लांब आहेत. दुहेरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा या चेंडूवरती केला जातो आहे. भेटल्या जातील या चेंडूवरती सध्या आपण बघताय 2 धाबा आणि आता हा सामना मात्र पुन्हा एकदा बदलला जातो आहे. येणारे 2 चेंडू आता मात्र इथून 11 धावेची गरज. 2 मोठे फटके आता या मॅच मध्ये येतील का आणि हा सामना कोपऱ्याचवाडी संघाच्या बाजूने पुन्हा एकदा येईल का हा प्रश्न मात्र आता उभारला जातो आहे. जिद्द तर फार मोठ्या प्रमाणामध्ये फलंदाज मनामध्ये ठेवून खेळ करतोय, पण बॅटवरती कनेक्शन हवं तसं होत नाहीये जे फलंदाजाला हवंय. 2 चेंडू 11 धाबा. 1 मोठा फटका आला तर गोलंदाजी करणाऱ्या बोनवली संघावरती प्रेशर बनेल. ओहो, बॅट समोर हा चेंडू टाकलाय. पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय ना आता सामना पुन्हा एकदा बदलून टाकलेला आहे बोनवली संघाच्या गोलंदाजाने.
कारण इथे आलेला आहे हा डॉट बॉल आणि इथून मात्र एक चेंडू 11 धावेची गरज मलंगड कोपऱ्याचवाडी टीमला. आता नशीबच वाचू शकतात या सामन्यामधून खरं तर मलंगड कोपऱ्याचवाडी क्रिकेट संघाला. ओहो वेगवान चेंडू आणि इथे मात्र आता टॉप 3 मध्ये जागा पक्की केलेली आहे बोनोली संघाने. अभिनंदन देऊया बोनोली टीमला. आणि इथे आपण बघू शकतो टॉप 6 मध्ये कुठेतरी कमी पडावं लागलाय या सामन्यामध्ये जर बघायला गेलं तर मलंगड कोपऱ्याचवाडी संघाला. आणि त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय बोरीचवाडी विपक्षात उमसाई वांगणी या दोन संघामध्ये. चला तर टॉस जिंकलेला आहे वांगणी टीमने. वांगणी टीम आपलं क्षेत्ररक्षण आहे, क्षेत्ररक्षण सज्ज करा आणि लगेचच बोरीचवाडी टीम आपले बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचे आहेत. चला विनंती आहे विनायक राम गोमेठी चुना आपल्याला विनंती आहे आपण यायचे पंचांच्या भूमिकेत मैदानात जायचं आहे. मैदान 4 मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल बोरीचीवाडी आणि वांगणी या दोन टीमच्या दरम्यान. मैदान 4 मध्ये सामना घमासान युद्ध फायनल राऊंडला सुरुवात. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी मैदान 4 मध्ये दाखल होताना पाहायला मिळते. पहा कशी खवाटा हलता, गाड्या गंजलेल्या होत्या का नाही. निजून आला मला वाटतं निजून बघा जेला तिथून गप नाही जेला अगं निसत चळवळ चळवळ काळू आणि बाळू निसत वळवळ करीत जेला. बॉलर सावध